गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांची यासाठी माफी मागते की आज मला व्हिडिओ टाकायला खूप जास्त उशीर झाला। काही पर्सनल कारणांमुळे मी काल रात्री व्हिडिओ पोस्ट नाही करू शकले, तर आज मी करत आहे। आणि आज आहे 2 सप्टेंबर म्हणजे शेवटचा आणि 5वा श्रावणी सोमवार आणि आज आहे अमावस्या। अमावस्या सकाळी 5:21 सुरुवात झालेली आहे, तर ती उद्या सकाळी 7:24 संपणार आहे। तर आज सांगितलेली आहे शिवमूठ सातूची। तर नेमकं सातू म्हणजे काय आणि आज अमावस्याच्या दिवशी आपण कोणती सेवा करायची आहे महादेवाची, कारण की हा शेवटचा श्रावणी सोमवार आहे। या श्रावणी सोमवारी आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे त्याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। आणि बैल पोळा देखील आज आपल्याला साजरा करायचा आहे, बैलांची देखील आज आपल्याला पूजा करायची आहे। तर या सर्वच गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल। आणि हो, अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे ना, त्यांनी प्लीज खाली सबस्क्राईब बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। आज आहे सोमवती अमावस्या। ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे याला म्हणतात सोमवती अमावस्या। तसेच याला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात आणि बैलपोळा असल्यामुळे याला बैलपोळाची अमावस्या असं देखील म्हटलं जातं। आता या दिवशी आपल्याला करायचं आहे शिवपूजन। जसं की आपण मागच्या 4ही सोमवारी आपण शिवपूजन केलेलं आहे। श्रावणी सोमवार शेवटचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि या श्रावण महिन्यात तर सगळे योग इतके चांगले जुळवून आलेले आहे। नारळी पौर्णिमा आणि सोमवार, त्यानंतर बैलपोळा आणि सोमवार, असे छान योग जुळवून आलेले आहेत। तर तसंच आज पिठोरी अमावस्या देखील आहे, म्हणजे याला बैलपोळाची अमावस्या असं देखील म्हटलं जातं। तर आपण काय सगळीकडेच पूर्ण भारतभर बैलाची या दिवशी पूजा केली जाते। जे बैलांच्यामुळे आज आपण अन्नधान्य खाऊ शकतो, पिकवू शकतो आणि आज त्यांच्या अपार कष्टामुळे आपण शेती करू शकतो। तर अशा बैलांची आपल्याला आज पूजा करायची आहे, त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आणि आजच्या दिवशी आपल्याला शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची षोडशोपचार पूजा करायची आहे। तर जशी पूजा आपण मागच्या सगळे सोमवार करत आलेला आहोत तशीच पूजा आपल्याला करायची आहे। सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये आणि महादेवाला बेलपत्र, भस्म, त्यानंतर धोत्राचं फूल, पुष्प अर्पण करून महादेवाला आपल्याला पूजा करायची आहे। तर आजच्या दिवशी ज्यांनी कोणी आजपर्यंत आत्ताच्या सोमवारपर्यंत शिवलीला अमृत वाचलेलं नाहीये किंवा शिवस्तुती वाचलेली नाहीये किंवा ज्यांना कोणाला रुद्राभिषेक जमला नाही आतापर्यंत करायला, तर त्यांनी नक्कीच रुद्राभिषेक करा। रुद्राभिषेक हा प्रदोषकाळी केला तरीही चालतं। खरं तर रुद्राभिषेक हा प्रदोषकाळीच करायचा असतो, पण ज्यांना कोणाला नाही जमत त्यांनी सकाळी केला तरी चालतो, कारण की आज दिवसभर अमावस्या आहे, दिवसभर श्रावण सोमवार आहे आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे। त्यामुळे तुमच्या ज्या पण कोणत्या सेवा महिनाभरात झाल्या नाही त्या तुम्ही आज आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावाच असं माझं म्हणणं आहे। ज्यांना कोणाला महादेवाच्या मंदिरात जाऊन जल अर्पण करायला जमलं नाही त्यांनी आज तर मात्र नक्कीच जावं। कोणतंही स्वतःला कारण न सांगता नक्कीच त्यांनी आज महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन त्यांना जलाभिषेक करावं, जल अर्पण करावं। ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे मंदिरात जाऊन त्यांनी मंदिरात जाऊन करा, ज्यांना घरी करायचं आहे त्यांनी घरी करा। त्यानंतर शिवमूठ अर्पण करायची आहे आज सातू। आज आहे सातूची शिवमूठ। पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सातू म्हणजे काय आणि सातू जर नसेल तर आपण महादेवाला आज कोणती शिवमूठ अर्पण करायची किंवा काय अर्पण करायचं आहे। तर बघा, सातू हे एक धान्य आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकवलं जात नाही, तर ते धान्य उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात अशा ठिकाणी ते धान्य पिकवलं जातं। सातू म्हणजे काय, पूर्वी काय व्हायचं, जेव्हा यज्ञ समारंभ असायचा, जेव्हा यज्ञ असायचा तेव्हा या यज्ञामध्ये आपण सातू हे धान्य आहुती म्हणून टाकत होतो, परंतु ते धान्य आता मिळणार नाही। जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी देवाची सामुग्री मिळते, यज्ञ सामुग्री मिळते अशा ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच चौकशी करत की तुम्हाला सातू हे धान्य मिळून जाईल। पण जर आता तुमच्याकडे नसेलच तर काय करणार, तर अशा वेळी आपण आपल्या घरातले गहू, त्याच्यामध्ये बघा असे साळीचे गहू असतात, कवर असलेले साळीचे गहू, किंवा मग आपण जेव्हा रेशनचे तांदूळ असतो आणि त्याच्यामध्ये पण रेशनच्या गव्हामध्ये पण साळीचे तांदूळ असतात,
तर तुम्ही थोडेसे गहू, थोडेसे तांदूळ, साळीचे तांदूळ आणि त्यानंतर हरभरा म्हणजे आपण ज्याला म्हणतो चना, तर तुम्ही अशा 3 गोष्टी एकत्र करून तुम्ही आजची शिवमूठ वाहू शकता. बघा मी सांगते, साळीचे गहू किंवा साळीचे तांदूळ जरी ह्या 2 गोष्टी जरी भेटल्या तुम्हाला तरी खूप झालं. त्यातलं तुम्ही ते काढून एक मुठभर जमा करून तुम्ही ते शिवमूठ म्हणून आज महादेवाला नक्कीच अर्पण करू शकता. तर अशी आहे आजची शिवमूठ. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी हे धान्य अर्पण करावं. त्यानंतर शिवमूठ अर्पण केल्याच्या नंतर ही शिवमूठ तुम्हाला उद्या सकाळी काढून पक्ष्यांना खायला घाला. कुणी निर्माल्यात टाकतं, पण बघा त्यात थोडंफार धान्य ॲड करून तुम्ही गोरगरिबांना देखील अर्पण करू शकता, देऊ शकता. मी हे तुम्हाला मागच्या माझ्या व्हिडिओतही सांगितलेलं आहे की शिवमूठ ही निर्माल्यात शक्यतो टाकू नका. एक तर ते पक्ष्यांना खायला घाला किंवा तुमच्या घराला धान्यात ॲड करा, त्याला चांगलं वाळवून, किंवा तुम्ही गोरगरिबाला आणखी धान्य ॲड करून दान करू शकता. बघा तर असं आहे आजचं अमावस्या असल्यामुळे आपल्या घरात काय काय करायचं आहे हे आता प्रत्येकालाच माहिती होऊन गेलेलं आहे. आणि माझ्या मागच्या व्हिडिओतही सांगितलेलं आहे की आपल्या घराची साफसफाई देखील करायची आहे, महादेवाची पूजा तर तुम्ही आवर्जून कराच. ज्या तुमच्याकडनं महिनाभरात शक्य झाल्या नाही, तुम्हाला ज्या जमल्याच नाही, त्या तुम्ही आज स्वतःला कोणत्याही प्रकारचं कारण न सांगता पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बघा श्रावणी सोमवारचं हे व्रत आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतं. महादेवाचा आशीर्वाद आपल्यावरती राहील, आपलं घर हे सगळ्या संकटापासून मुक्त राहील आणि आलेल्या प्रत्येक संकटाला आपल्याला सामोरं जाण्याचं बळ मिळेल, शक्ती मिळेल, आशीर्वाद मिळेल. महादेवाचा आशीर्वाद सदैव सगळ्यांच्या पाठीशी आहेच आणि पाठीशी तर आहेच, म्हणून तर आपल्याला एवढं सेवा करायची आहे. आणि असंच मी प्रार्थना करते की सगळेजण असेच सुखी राहावं, सगळ्यांकडनं महादेवाची सगळ्याच देवी देवतांची परिपूर्ण सेवा घडो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सगळ्यांनी आजचा हा व्हिडिओ मी खरंच खूप उशिरा पोस्ट करते, त्यासाठी परत एकदा तुमची माफी मागते. पण नक्की ह्या सेवा करा आणि आवडला असेल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.